तर मित्रांनो आपण पाहू शकता आता इथे ट्रॅक्टरचे पूर्ण जे पुढचे चाक आहेत तर पूर्ण आतमध्ये घुसले जमिनीमध्ये आणि या बाजूने पण तसंच बांधामध्ये अडकलेला आहे. फायनली हा दुसरा ट्रॅक्टर आलेला आहे इथे. तर मित्रांनो आता बेल्ट अडकवलं तिथे, इथून येईल कदाचित किंवा अडकेल माहीत नाही, कारण इथे बांध खूप उंच आहे. हाय मित्रांनो, तर मी अक्षय कदम स्वागत करतो आपल्या एक छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज मी आलो आहे मावशीच्या गावाला आणि त्यांच्याकडं आता लावणी सुरू झाली आहे. आणि एक असं सीन झालं या ठिकाणी की मावशीच्या गावामध्ये इकडे नांगरण्यासाठी बैल किंवा असं इतर याचा वापर नाही करत, तर इथे वापरतात की ट्रॅक्टर. आणि असं सीन झालं इथे की जो ट्रॅक्टर आणला होता तो शेतामध्ये नेण्याआधीच एका म्हणजे ठिकाणी फसला आहे. तर आता आपण जाऊया, बघूयात तो कशा प्रकारे बाहेर काढतायत. तर पाहूया आपण त्यांची जी काय पद्धत असते बाहेर काढण्याची. कारण या ठिकाणी आपण पाहू शकतो की कोणताही म्हणजे व्यवस्थित रस्ता वगैरे नाही आहे, पूर्ण माळरान आहे आणि दुसरा ट्रॅक्टर वगैरे आता आणावं लागेल कदाचित. तर आपण पाहूयात की कशा प्रकारे बाहेर काढतात ते. चला पहिला आपण बघूया ट्रॅक्टर कशा पद्धतीने अडकला आतमध्ये. तर मित्रांनो मागे आपण पाहू शकता ट्रॅक्टर मध्ये शेताच्या बांधामध्ये अडकलेला आहे. आपण या ठिकाणी जाऊन पाहूयात. तर मंडळी इथून ट्रॅक्टर आतमध्ये गेला शेतामध्ये आणि इथे मला वाटतं 2 बांधांच्या मध्ये अडकला आहे तो. तर आता आपण जाऊयात तिकडे आणि पाहूयात की कशा प्रकारे अडकला आहे तो आतमध्ये. तर मित्रांनो आपण पाहू शकता आता इथे ट्रॅक्टरचे पूर्ण जे पुढचे चाक आहेत तर पूर्ण आतमध्ये घुसले जमिनीमध्ये, बांधामध्ये अडकलेला आहे. आणि इकडून सुद्धा तशाच पद्धतीने अडकलं आतमध्ये. तर काढण्याला खूप मुश्किल आहे आता इकडून. पाहूयात आता इकडून. या बाजूने पण तसंच अडकलं आहे, पुढचेच व्हील त्याचे अडकलेत पुढे. तर मंडळी आपण आता पाहू शकतो की दुसरा ट्रॅक्टर इथे येत आहे, ह्या ट्रॅक्टरला काढायला इकडून. आणि हा आता अडकला इथे, तर सध्या आता बंद आहे. आणि त्या वरच्या बाजूला सुद्धा एक आहे ट्रॅक्टर, पण तो लहान असल्यामुळे तो इकडे येणार नाही आणि हा मोठा आहे तेव्हा बाहेर काढू शकत नाही. तर हा ट्रॅक्टर आता आला इकडे. तो ट्रॅक्टर आला की मग याला बाहेर काढतो ना. आता बेल्ट वगैरे आणलं आहे ना आणि त्याला बेल्ट वगैरे बांधला इथे आणि कदाचित त्याला बाहेर खेचून काढण्याचा प्रयत्न करतील. तर आपण आता पाहूयात की कशा प्रकारे त्याला बाहेर काढतात. आणि या ठिकाणी काही लोकांची इकडे लावणी वगैरे चालू आहे ना, खन्नी बोलतात. तर मंडळी फायनली हा दुसरा ट्रॅक्टर आलेला आहे इथे आणि तो इथून येईल कदाचित किंवा अडकेल माहीत नाही, कारण इथे बांध खूप उंच आहे. तर मित्रांनो पण पाहू शकता हा सुद्धा स्वराज 744 AC वाला आहे आणि तो ट्रॅक्टर सुद्धा स्वराज 744 AC वालाच आहे. तर ठीक आहे, आता पाहूया ट्रॅक्टर आलेला आहे इथे आणि मला वाटतं रिव्हर्सने बाहेर खेचायचा प्रयत्न करतील. कुठल्या कंपनी केवढी माझं खाली जोर.
मला वडा पाहिजे तू आता केलं बघ तू. तर मित्रांनो आता बेल्ट अडकवलं तिथे आणि पाहूयात आता कसं बाहेर निघतोय ते आपण. तर मित्रांनो हे असं सीन बघायचं एक वेगळीच एक हे असते, क्रेज असतं की एक ट्रॅक्टर अडकलं आणि दुसरा त्याला बाहेर खेचतोय. पण हा अडकला तर आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने आतमध्ये कसला आहे. फायनली ट्रॅक्टर निघालेला आहे आणि आपण पाहू शकतो इथे की कशा प्रकारे तो कसला होता त्या ठिकाणी. आणि आता फायनली तो निघाला बाहेर. नेऊ नको तिथे. तर मंडळी आपण पाहू शकतो आता की ट्रॅक्टर अडकला तो काढला आहे आणि सगळा परिसर इथे पूर्ण म्हणजे सगळे लोक जे आहेत ते आता लावणी करामध्ये व्यस्त आहेत. या ठिकाणी हा जो तरवा आहे तो आता व्यवस्थित वाढलेला आहे आणि त्याला खंडणी बोलतात की जो हा भात जो उगवलेला आहे तो पूर्ण उपटून काढायचा असतो आणि त्याच्या अशा प्रकारे मूठ बांधायचे असतात आणि नंतर मग त्याची पुन्हा लावणी केली जाते पूर्ण शेतामध्ये. तर अशी पद्धत आपल्याकडे केली जाते आणि या ठिकाणी काही लोकांनी आपली शेतं सोडलेली आहेत तर काहींनी आपलं काम सुरूच ठेवलं आहे. तर आता आपण निघूयात आणि ट्रॅक्टरने त्याचं काम केलं आहे. आता आपण आपल्या कामाला जाऊयात. तर मित्रांनो ब्लॉग छोटासा होता पण जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब कराच. तर चला मग आपण जाऊयात. आता या ठिकाणी पाऊससुद्धा पडेल कारण पाऊस काळा होऊन आलेला आहे, पूर्ण ढग तयार झालेले आहेत आणि आपण आता जाऊयात गावामध्ये. तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. टाटा.